विटा शहरात दुःखद एक मोठी घटना घडली आहे आणि नेहमीप्रमाणे एकत्र बसणे, गप्पा मारणं, एकमेकांची विचारपूस करणे, कधीकधी हसत खेळत दिवस घालवणं, जरी हे दोघे जिवलग दोस्त असले तर सख्ख्या भावांप्रमाणे राहणं, असं या दोघांची जिगरी दोस्ती. काही क्षणातच या दोघांच्या कुटुंबांना व मित्रमंडळींना सुद्धा मोठा धक्का बसला. विटा शहरातील कराड रोडवरील विटा घरकुल वसाहत राहणारे पार्थ सुखदेव लोंढे वय वर्ष 65 हे नेहमीप्रमाणे घरी चहा वगैरे घेत नातेवाईकांशी त्यांच्या अर्धांगिनीशी गप्पा मारून त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून बाहेर पडताना चक्कर आल्यासारखं झालं व चक्करचा जोराचा धक्का त्यांना बसल्यावर त्यांचा तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली पडून श्री लोंढे हे गंभीर जखमी झाले. त्यांना विटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तर विटा शहरातील सांगली रोड मायक्कानगर विटा येथील श्री गौतम भगवान कांबळे वय वर्ष 53 हे विटा नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागात होते. हे नेहमीप्रमाणे विटा कराड रोड विवेकानंद नगर या परिसरात पाणी सोडण्यासाठी गेले असता त्यांना पाणी सोडत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने नातेवाईकांनी व मित्रमंडळींनी जवळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकातून मिळालेली माहिती अशी की सदर पार्थ लोंढे व गौतम कांबळे हे जिवलग मित्र होते. कायमस्वरूपी दोघेजण भेटले की मोकळ्या वेळेत गप्पा मारत बसायचे. शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास या दोघांवर काळाने झडप घातली. एक मित्राचा चक्कर येऊन टेरेसवरून पडून मृत्यू झाला, तर दुसरा मित्र विटा नगरपालिका पाणीपुरवठा विभागात विटा शहरातील भागात पाणी सोडण्याचं काम करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. काही तासातच एकाच वेळी एकाच दिवशी दोनही जिवलग मित्रांचा मृत्यू झाला. दोघांचा स्वभाव सगळ्यांशी मिळून मिसळून होता. विटा शहरातील कराड रोड येथील घरकुल वसाहती कायमच मित्र या नात्याने गप्पा मारत बसायचे. हेच जिवलग मित्र एकाच वेळी मृत्यू झाल्याने दोनही कुटुंबांना मोठा धक्का बसला. यावेळी विटा सांगली रोडवरील ग्रामीण रुग्णालयात पीएमसाठी पाठवण्यात. या घटनेची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी उशिरा दोनही घटनास्थळी पंचनामा करत विटा ग्रामीण रुग्णालयात हे पंचनामा करीत होते. या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात करण्यात आली. या दोघांचा मृत्यू कसा झाला हे मात्र पीएम रिपोर्ट आल्यानंतर समजेल. ग्रामीण रुग्णालय परिसरात नागरिकांनी, नातेवाईकांनी, मित्रमंडळी यांनी मोठी गर्दी केली होती. तर नातेवाईकांनी या घटनेनंतर हंबरडा फोडला होता. अनेकांना मात्र मोठा धक्का बसला.